नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे मजूर महिलांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर ट्रॉली सहित विहिरीत पडल्याने 7 महिलांचा मृत्यू झाला। या महिला हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातून मजुरी करायला नांदेड जिल्ह्यात आल्या होत्या। यात 3 जण बचावले असून मृतांमध्ये 2 18 वर्षांच्या युवतींचा देखील समावेश आहे। या 7 महिलांमध्ये एका मायलेकीचाही मृत्यू झाला आहे। चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह कच्च्या रस्त्या शेजारी असलेल्या विहिरीत उलटला। ट्रॅक्टर उलटत असताना उडी मारून ट्रॅक्टर चालक पसार झाला, तर विहिरीत पाणी असल्याने पूर्ण ट्रॅक्टर विहिरीत बुडालं। ट्रॅक्टर पडलं त्यावेळी आसपास असलेल्या काही शेतकऱ्यांनी तिघींना सुखरूप बाहेर काढलं। 7 महिला ट्रॅक्टर खाली अडकल्याने त्या गुदमरून त्यांचा मृत्यू झाला। क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर विहिरीबाहेर काढण्यात आला आहे। यामध्ये नुकतंच लग्न जमलेली सिमरन ही कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी आईसोबत मजुरी करण्यासाठी निघाली होती। या अपघातात तिचा देखील मृत्यू झाला आहे। या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर करण्यात आलं आहे। नांदेडच्या आसेगावमध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे। त्या ठिकाणी विहिरीमध्ये ट्रॅक्टर पडून जी काही दुर्घटना झाली त्याच्यामध्ये ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांना शासनाच्या वतीनं 5 लाख रुपये अनुदान देण्याचं त्यांच्या परिवाराला हे आपण घोषित केलेलं आहे। या प्रकरणी आता निमगाव पोलीस स्टेशनला